तर तिकडे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात तब्बल 12 तासात 4 TMC पाण्याची वाढ झाली। धरण 7% वाढलं आहे। पाणी पातळी धरणाची वाढली। रविवारी संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणात 55 TMC पाणी होतं, तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरणात 59 TMC इतका पाणीसाठा झालाय। तर उजनी धरण वजा 7% येऊन पोहोचलं आहे। सध्या उजनी धरणात दौंडमधून 18,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। तर रात्रभरात उजनी धरण क्षेत्रात 8 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। त्यामुळे उजनी धरण सततच्या पावसामुळे लवकरच वजा क्षमतेतून प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांच्याकडून। भारत, ही एक चांगली बातमी म्हणावी लागेल की उजनी धरणाचा साठा आता वाढायला लागलाय। गेल्या 2-4 दिवसांपासून भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे उजनी धरणाची पाण्याची पातळी आहे ती सध्या वाढताना दिसते। जवळपास गेल्या 24 तासांमध्ये 10% धरण वधारलेलं आहे आणि जवळपास 14 मायनस होतं ते आता 7 मायनस मध्ये आलेलं आहे की 2 दिवसामध्येच धरण हे प्लस मध्ये येणार आहे। तर सोलापूर, पुणे असेल, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरं तर हे समाधानाची बाब आहे की आनंद व्यक्त केला जातोय। आता मे महिन्यामध्येच खरं तर उजनी धरणाचं प्लस मध्ये येतंय। हे अनेक वर्षानंतरची ही दुर्मिळ घटना उजनीच्या धरणाबाबत म्हणावी लागेल। घटना म्हणावी लागेल। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उजनी धरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भारत।